आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। पलूस तालुक्यातील पुंदी जोणेखेड पुलावर पाणी, सकाळपासून वाहतूक बंद। पलूस वळवा तालुक्याचा संपर्क तुटला। सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात कृष्णाकट परिसरात गेल्या आठवडाभर संततधार पाऊस बरसत आहे। तसेच कोयना धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। परिणामी कृष्णा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे। पलूस तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे। पलूस आणि वाळवा तालुक्यांना जोडणाऱ्या पुंदी नवेखेड पुलावर आज सकाळी पाणी आले आहे। प्रशासनाच्या वतीने दक्षतेच्या कारणास्तव हा पूल सकाळपासून बंद ठेवला आहे, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। मागील 14 तासात नदीच्या पाणी पातळीत सुमारे 12 फुटांची वाढ झाली आहे। दुधंडी, पुंदी, नागराळे परिसरातील नदीकाठच्या पोटमळ्यांमध्ये पाणी शिरले आहे। यामुळे शेतकऱ्यांनी मळ्यांमध्ये लागवड केलेली पिकेही पाण्याखाली गेली आहेत। मागील 24 तासात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे। नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। कुंडल पोलीस ठाण्याच्या वतीने पुंदी पुलावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, तर पूर पर्यटनासाठी पुलाकडे येणाऱ्या सेल्फी पाहणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे।